आरमोरीहून देसाईगंजकडे निघालेल्या तरुण अभियंत्यास वडसा वन विभाग कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने धडक दिली। ही धडक एवढी जबर होती की त्याचा उजवा पाय धडावेगळा झाला, तर हेल्मेटचाही अक्षरशः भुगा झाला। ही हृदयद्रावक घटना 16 मे रोजी दुपारी 4 वाजता घडली। श्रीकृष्ण राजकुमार वंजारी वय 28, राहणार पवनी, जिल्हा भंडारा असं त्या दुर्दैवी अभियंत्याचे नाव आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे एका खासगी कंपनीत तो कार्यरत होता। 16 मे रोजी तो दुचाकीवरून आरमोरी मार्गे देसाईगंजकडे येत होता। दरम्यान वडसा वन विभागाच्या वनविभागीय कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने उजव्या बाजूने जबर धडक दिली। धडक एवढी भीषण होती की हेल्मेटचा भुगा झाला व त्याचा उजवा पाय धडा वेगळा झाला। दुचाकीही फरफटत गेली। डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। अपघातस्थळापासून 25 ते 30 फूट अंतरावर त्याचा मृतदेह आढळला। देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू आहे। श्रीकृष्ण वंजारी यांच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ, पत्नी, 2 मुली असा परिवार आहे। या घटनेनंतर कुटुंबियास धक्का बसला आहे। सेवानिवृत्त वडील राजकुमार वंजारी यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे। सर्व बाजूंनी तपास केला जाईल असे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी सांगितले।